नमस्कार. मी अविनाश गवाई. मी DYFI या युवा संघटनेचं काम करतो आणि आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंचाचं काम करतो. मागच्या 3 दिवसांपासून इथं प्रकल्प ऑफिसवरती विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे. पुण्यामध्ये जे आंदोलन चालू आहे मांजरी हॉस्टेलला, त्यांच्या ज्या मागण्या आहेत, त्या मागण्यांना समर्थन म्हणून आणि इथल्या प्रकल्प कार्यालयाच्या अखत्यारीमध्ये जे वसतिगृह येतात आणि आश्रमशाळा येतात, त्या आश्रमशाळांच्या छोट्या-छोट्या पण महत्त्वाच्या असलेल्या मुलांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्याच्या ज्या छोट्या-छोट्या अडचणी आहेत, त्या अडचणींना सोडवण्यासाठी इथं हे आंदोलन चालू आहे. काय मागण्यात मुलांच्या? मुलांना प्यायला पाणी नाही आहे. मंचरच्या मुलांनी काल जेवण हॉस्टेलला केलं आणि तिथं पाणी प्यायला नव्हतं, पाणी वापरायला नव्हतं म्हणून पाणी प्यायला मुलं इथं आली. घोडेगावच्या मुलींचं हॉस्टेल गेली अनेक वर्षांपासून शासकीय वसतिगृहाच्या वाट बघतायत त्या मुली. तिथं अनेक वर्षांपासून खाजगी इमारत आहे, पण त्यांना शासकीय इमारत अजून हे झालेली नाही आहे, मंजूर झालेली नाही. मंजूर झालेली आहे, जागा बघितलेली आहे, सगळे कागदी घोडे नाचून झालेले आहेत, पण प्रत्यक्षात त्यांना शासकीय इमारत मिळालेली नाही आहे. त्याच्यानंतर काही मुलांना खेळाचं साहित्य नाही आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी जे पैसे येतात ते त्यांच्यासाठी वापरलेले नाही आहेत. त्याच्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी झाली पाहिजे, ती झालेली नाही आहे. आश्रमशाळांमधल्या मुलांना इथून सेंट्रल किचनमधून 4-4, 5-5 तास प्रवास करून जे जेवण जात आहे ते चांगलं नसतंय, पण तिथल्या मुलांना बोलता येत नाही. तिथली मुलं ते सांगू शकत नाही दुःख, पण त्यांना तसंच जेवण ते खात आहेत आणि अनेक मुलं आजारी पडत आहेत. त्याच्यावरती कोणी बोलायला तयार नाही. अशा छोट्या-छोट्या अत्यंत साध्या सोप्या मागण्या घेऊन इथं ही मुलं 3 दिवस गेली बसलेली आहेत. गणेश शिवनाते साहेब प्रकल्प अधिकारी जे इथले आहेत, त्यांनी 2 वेळा इथं मुलांना येऊन भेटायचा आणि बोलायचा प्रयत्न केला. त्यांचं असं म्हणणं आहे की तुमच्या ह्या सगळ्या मागण्या मला मान्य आहेत, तुमच्या सगळ्या मागण्या मला पटतायत, तुमच्या सगळ्या मागण्या मला मान्य आहेत आणि आता तुम्ही हॉस्टेलला जावा, तुमच्या मागण्या सगळ्या मी सोडवतो. पण गेली अनेक वर्षांचा इथल्या SFIच्या मुलांना अनुभव आहे की शब्द दिले, कागदपत्री लेखी जरी दिली तरी पण प्रत्यक्षात त्या योजना, त्या समस्या सुटत नाहीयेत. आणि म्हणून मुलं आता अशी ठाम आहेत, या निर्णयावरती ठाम आहेत की जोपर्यंत त्या अंमलबजावणी त्याची होत नाही, जोपर्यंत मंचरच्या मुलांच्या त्या पाईपलाईनची दुरुस्ती होत नाहीये, जोपर्यंत खेळाचं साहित्य येत नाही, अभ्यासिका तिथं येत नाही, वाचनालय तिथं होत नाही, मुलांना गणवेशाचे पैसे मिळत नाहीत, ह्या छोट्या-छोट्या मागण्या मुलांच्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत मुलं इथून उठणार नाही असा त्यांनी निश्चय केलेला आहे. ह्या सगळ्या मागण्या अत्यंत रास्त आहेत. ह्या सगळ्या मागण्यांच्या सोबत समाज म्हणून आम्ही सोबत आहेत. आज ही मुलं उद्याचं भवितव्य आहेत, समाजाची भवितव्य ही मुलं. आणि या मुलांना माझ्या मागच्या बाजूला आपण जर बघत असाल तर देशाच्या 75वा स्वातंत्र्य दिवस, आता देशाचा 80वा स्वातंत्र्य दिवस आपण हे केलेलं आहे. त्याचा इथं एवढा मोठा फलक लावलेला आहे. देशाच्या 75व्या स्वातंत्र्य दिवसाच्या फलकाखाली ही मुलं कशाची मागणी करतायत? आम्हाला प्यायला पाणी नाही, आम्हाला चांगलं जेवण नाही, आमची आरोग्य तपासणी नाही आहे, आम्हाला खेळाचं साहित्य नाही आहे, आम्हाला वाचायला पेपर नाही आहे, आम्हाला हॉस्टेलमध्ये TV नाही आहे. ह्या छोट्या-छोट्या बेसिक मागण्यांसाठी इथं येऊन बसलेली आहेत. काल प्रकल्प अधिकारी आले, त्यांच्यासोबत त्यांचे सगळे प्रशासकीय अधिकारी होते आणि गृहपाल होते. त्यांच्यासोबत ते स्वतःहून आले आणि बोलले की मी पण आदिवासी समाजाचा आहे, मला पण आपल्या समाजाच्या विषयी कळवळा आहे. आणि त्याच्यामुळं त्यांनी पण बरंच सांगितल्याच्या नंतर ते म्हणले की मला तुमच्या सगळ्या समस्या सोडवायच्या आहेत, म्हणून मी माझ्या अध्यक्षतेखाली ही एक बैठक घेतोय. तुम्ही सगळ्या अडचणी मला सांगा आणि मग आपण त्या एक सोडवू. सगळे मुलं इथं बसले होते, शांततेत चर्चा चालू होती आणि ते एक मुद्दा सोडवत होते. पण ज्यावेळेस संघटनेचे कार्यकर्ते त्यांना या सगळ्या अडचणी सांगायला गेले, मग एक मुलगीने तिचा प्रश्न मांडला की ती खेतेपठार या गावामधून येते. खेतेपठार गावामध्ये मागच्या महिन्यामध्ये रस्ता नव्हता, एका मुलाला ठसका लागला आणि त्याच्या आईने त्याला दवाखान्यात आणताना त्या रस्ता नसल्यामुळं पायी यावं लागलं. 2 तास त्या येण्या जाण्यामध्ये लागले आणि तो मुलगा 2 वर्षाचा मुलगा दगावला. त्याच वाटेने त्या मुलीला आता कॉलेजला यावं लागतंय आणि ती मुलगी मंचरच्या कॉलेजला जाणार आहे. तर दर दिवस तिला कॉलेजला जाणं शक्य नाहीये. त्यांचे 3-3 महिने झाले कॉलेज बुडालेलं आहे, 3 महिने कॉलेज चालू झालेले, त्यांचा अभ्यासक्रम बुडालेला आहे. आणि हे सगळी परिस्थिती मांडत असताना प्रकल्प अधिकारी मधूनच उठून गेले आणि बोलले की ह्या फालतू गोष्टी ऐकायला मला वेळ नाही. आमचा एक मुलगा तुमच्या व्यवस्थेच्या बळी ठरला,
त्या गावाला या प्रकल्प ऑफिसच्या टेरेसवरती जाऊन जर बघितलं तर खेतेपठार गाव दिसतंय. त्या गावाला जर तुम्हाला रस्ता नेता आला नाही अजूनपर्यंत, त्या मुलाची व्यथा आम्ही तुमच्या समोर सांगतोय. त्याच रस्त्याने एक ताई माझी येते कॉलेजला जाणार आहे, ते आम्ही तुम्हाला सांगतोय. आणि ह्या तुम्हाला जर फालतू गोष्टी वाटत असतील, आणि मग तुम्ही कोणतं पालकत्व इथं स्वीकारले आमचं? कोणत्या कामांसाठी इथं तुम्हाला शासनाचा पगार घेता? आणि अशी जर तुमची भाषा असेल, अशी जर तुमची वागणूक असेल आमच्याशी, तर तुम्हाला आम्ही स्पष्ट सांगतो, या विद्यार्थ्यांच्या सोबत आम्ही सगळे पालक, आम्ही सगळे युवक, आम्ही सगळे महिला उद्या इथं आम्ही येतोय. मी सगळ्या जनतेला आव्हान करतो, आंबेगाव तालुक्यातल्या, जुन्नर तालुक्यातल्या आणि या प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत जेवढे जिल्हे येतात, जेवढे तालुके येतात, त्या सगळ्यांना मी आवाहन करतो की एक प्रकल्प अधिकारी आपल्याला असं बोलतोय की ह्या तुमच्या गोष्टी ज्या ऐकायला मला फालतूच्या गोष्टी वाटतात आणि ते ऐकायला माझ्याकडे वेळ नाहीये. आणि म्हणून समाजाला मी आवाहन करतोय की आपण सगळ्यांनी आता या मुद्द्यावरती उतरलं पाहिजे. किती दिवस तुम्ही आमच्या मुलांना उपोषणामध्ये ठेवणार? किती दिवस तुम्ही आमच्याकडे कानाडोळा करणार? आता काय मुलांचे जीव घेणार का पुण्यातल्या? त्याच्यामुळे माझी विनंती सगळ्यांना, आव्हान करतो मी सगळ्यांना की आता आपण रस्त्यावरती उतरायची वेळ आहे. आता नाही तर कधीच नाही. मुलं म्हणजे देशाचं भवितव्य आहेत आणि त्यांच्या मागे आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आपण कोणत्या पक्षाचे असाल, कोणत्या संघटनेचे असाल, कोणत्या गावचे असाल, हे सगळं आता बाजूला ठेवून आपण आदिवासी मुलांसाठी, आदिवासींच्या प्रश्नांसाठी, आदिवासींच्या या नव्या पिढीसाठी, भावी पिढीसाठी उद्या प्रकल्प कार्यालयासमोर येण्याचं मी सगळ्यांना आवाहन करतो. उद्या आंबेगाव तालुक्यातल्या जनतेनं प्रकल्प कार्यालयासमोर यायला पाहिजे. त्यांना आदिवासी मुलांना ज्यांनी बोललेले त्यांच्याविषयी जाब विचारण्यासाठी उद्या ते आले पाहिजेत. मी सगळ्यांना आवाहन करतो की त्यांनी उद्या इथं यावं. आणि प्रकल्प अधिकारी साहेबांना सुद्धा आवाहन करतो की आपण जे बोललात ते अत्यंत चुकीचं आहे. ते पहिले शब्द तुम्ही मागे घ्या आणि इथं मुलांना छोट्या छोट्या ज्या मागण्या आहेत त्या तुम्ही सोडवा. ते तुमचं काम आहे, त्याचा तुम्ही पगार घेत आहे. ते तुमचं काम तुम्ही नीट करा. मग मुलं आंदोलन सोडवायचं का नाही ते पुढं मार्ग करतील. त्याच्यामुळे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपला शब्द मागे घ्यावा आणि आपलं काम करावं. एवढं बोलतो आणि थांबतो. इन्क्लाब जिंदाबाद, अभ्यास संघर्ष जिंदाबाद.